नेमका कशा पद्धतीनं आहे आणि इंधन पुरेसं आहे का? नागरिकांना काय तुम्ही आवाहन करणार? कारण नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण. नाही, गेल्या आठवड्यामध्ये मला वाटतं केंद्र सरकारने 2 वेळा डिझेल आणि पेट्रोलची भाववाढ केली. त्याच्यामुळे थोडंसं लोकांच्या मध्ये भविष्यात भाववाढ होईल म्हणून थोडासा ॲडव्हान्समध्ये साठा करण्याची सुद्धा प्रवृत्ती काही लोकांमध्ये दिसते तिथे. त्यामुळे परत एकदा की थोडासा मागणी आणि पुरवठ्यामध्ये थोडासा गॅप झालेला आहे तिथे. पण आपली जेवढी डिमांड आहे त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी ती आपल्याला 100% मिळते तिथे. काल मी माहिती घेतली कारण काल मला वाटतं की आपले जवळ-जवळ 350 पैकी 17 ते 18 पेट्रोल पंप असे होते की ते ड्राय होते. मग काल संबंधित सेल्स ऑफिसरशी पण मी बोलले आणि बऱ्यापैकी मला वाटतं काल संध्याकाळी किंवा सकाळपर्यंत ते जे आहेत पेट्रोल पंप ते परत एकदा सुरू झाले असेल. फक्त आता एक अडचण त्याच्यामध्ये झालेली होती की आपलं जे काही डिझेलचा पुरवठा होतो, डिझेल आणि पेट्रोलचा जो पुरवठा होतो तो मिरजमधून होतो तिथे आणि तिथला बहुतेक काल डिझेलचे तिथे शॉर्टेज होतं. त्याच्यामुळे डिझेलचे जे हे आहेत म्हणजे टँकर जे आहेत ते सोलापूरचं पाकणी म्हणून जे आहेत तर तिथून ते भरून देत होते. त्याच्यामुळे डिस्टन्स वाढले. त्याच्यामुळे तिथं यायला थोडासा उशीर लागतो तिथे. तसे कुठल्याही साठ्यामध्ये आपल्याकडे काय अडचण नाही तिथे. फक्त जसं आपण मार्चमध्ये थोडासा पुरवठा आणि ह्याच्यामध्ये जो गॅप पडलेला होता त्याच्यामुळे म्हणजे पॅनिक बाईंगमुळे काही लोकांनी साठा करायला पण सुरुवात केलेली होती. त्यामुळे थोडासा डिमांड अँड सप्लायमध्ये थोडासा फरक आहे. पण मला वाटतं ह्या 2 दिवसामध्ये ही सिच्युएशन पूर्णपणे कंट्रोलमध्ये येईल. अनेक पेट्रोल पंपावरती हां. दुचाकीमध्ये ₹200 आणि चारचाकीमध्ये ₹1000 इंधन दिलं जातंय. तर काय अशा नाही, सूचना अशा लेखी सूचना आम्ही दिलेल्या नाहीयेत. मार्चमध्ये मात्र आम्ही अशा लेखी सूचना दिल्या होत्या. पण थोडक्यात काय की आता थोडंसं बचतीचं सुद्धा आपण हे केलं पाहिजे. युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे काही गोष्टी आपल्याला टाळता हे येणार नाही तिथे. त्याच्यामुळे माझं परत एकदा जनतेला आव्हान राहील की गरज असेल तरच तुम्ही तुमच्या वाहनांचा वापर करा. शक्यतो सार्वजनिक जी वाहतूक व्यवस्था आहे त्याचा देखील प्राधान्याने वापर करा. इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करा. जेणेकरून आपल्याला ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्याला पेट्रोल आणि डिझेल जे आहे त्यांचा आपल्याला वापर कमीत कमी करता येईल तिथे. ऍक्च्युली साठ्यामध्ये कुठेही अडचण नाही तिथे. आपल्याकडे आता केंद्र शासनाने वेळोवेळी त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे की आपल्याकडे पुरेसा पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे. परंतु हे युद्ध किती दिवस चालेल हे काही सांगता येत नाहीये. त्याच्यामुळे शेवटी सप्लाय चेन मॅनेजमेंट ही डिस्टर्ब झालेली हे सगळ्यांना माहिती आहे तिथे. त्याच्यामुळे आपण जर सुरुवात आपल्यापासून जर केली तर जास्त बरं पडेल. त्याच्यामुळे माझं परत एकदा आव्हान राहील त्याच्यामध्ये आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलचा साठा पुरेसा आहे तरी देखील आपण जास्तीत जास्त बचत करण्यासाठी माननीय पंतप्रधान यांनी जे काही आवाहन केलेलं आहे त्या आव्हानाला आपण पॉझिटिव्हली त्याच्यामध्ये प्रतिसाद द्यावा. तरी देखील आपण जे काही साठा जे आहे साठा होऊ नये म्हणून काही पेट्रोल पंप धारकांनी तो निर्णय घेतला असेल तर तशा कुठल्याही लेखी सूचना आम्ही दिलेल्या नाहीयेत. तर मला असं वाटतं आव्हान काही चुकीचं नाहीये. त्याच्यामुळे काय हरकत नाही असं मला वाटतं त्यामध्ये. अनधिकृतरित्या अनेक पेट्रोल पंपावरून कॅन किंवा याच्यात पेट्रोल डिझेल दिलं जातं. तर त्यांच्यावर तुम्ही काही कारवाई करणार का? म्हणजे अतिरिक्त 100%, साठा 100%, 100%. कारण यापूर्वीच माननीय जिल्हाधिकारी जेव्हा येडगे साहेब होते त्यावेळेस आपण कंट्रोल ऑर्डर खालीच आपण एक ही काढली होती की कुठल्या प्रकारे आणि एक्सक्लुझिव्ह ऍक्ट खाली आपण ती ऑर्डर काढली होती की कुठल्या प्रकारे कॅनमध्ये किंवा बाटलीमध्ये पेट्रोल पंप देऊ नये आणि अशा ठिकाणी पेट्रोल पंपावर कुठल्या प्रकारे जात म्हणजे बाटली किंवा कॅनमधून जाणार नाही याची जबाबदारी पूर्णपणे आम्ही सेल्स ऑफिसरवर टाकलेली होती तिथे. असं जर कुठे आढळलं तर माझा मीडियाला देखील आव्हान आहे की तसे व्हिडिओज पेट्रोल पंपाच्या नावानिशी जर आम्हाला दिले तर आम्ही त्या संबंधित पेट्रोल पंप धारकावर देखील कारवाई करू.